चंद्रपूर महानगरपालिकेतील गटनोंदणी आणि मतदान प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली विभागीय आयुक्त काम करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। नव्या नियमानुसार फॉर्म क्रमांक 3 नोंदणी असूनही नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव सुरू असल्याचे ते म्हणाले। हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाचे निर्णय दाखवूनही आयुक्त निर्णय घेत नसल्याने कायदेशीर लढाई आणि आवश्यक असल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला। सत्ता टिकवण्यासाठी प्रशासनाचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप यावेळी वडेट्टीवार यांनी केला। असं आहे की नवीन नियमानुसार फॉर्म 3 नंबरचा फॉर्म भरून दिल्याशिवाय त्यांना तिकडे मतदानात सहभागी होता येत नाही किंवा मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही। त्यामुळे ते ॲफिडेव्हिट एक द्यावं लागतं। त्यासाठी काल जवळपास 18 नगरसेवक आयुक्त कार्यालयात गेले होते, कारण ते जर केलं नाही तर त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही। आणि दुसरा विषय असा होता की यापूर्वीच एका काँग्रेसच्या गटाने 12-13 लोक घेऊन नवीन गट स्थापनेचा प्रयत्न केला आणि तो काही गटाला मान्यता मिळाली नाही, म्हणून आमच्या लोकांनी जाऊन त्या ठिकाणी काही नगरसेवक आमचे गेले आणि त्याला मान्यता त्या गटाला दिली आहे का हे विचारलं। दिली नसेल तर आमचा संख्या जास्त आहे, त्यामुळे या गटाला मान्यता द्यावी अशा प्रकारची मागणी केली। परंतु काल विभागीय आयुक्त जे आहेत ते पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत। या फॉर्म 3 सुद्धा भरून घेताना खरं म्हणजे स्टॅच्युटरी अधिकार फक्त तेवढे आयुक्तांना आहेत। त्यांनी दिलेले कागदपत्र तपासायचे आणि ते तपासून त्यांना मान्यता द्यायची, नोंदणी करायची, केवळ नोंद करायची, एवढाच अधिकार त्यांना आहे। काल आमचे 2 वकील सुद्धा गेले। काही 6 नगरसेवकांचे प्रमाणपत्र गहाळ झाले निवडणुकीच्या काळात निकाल लागल्यानंतर। त्या प्रमाणपत्रासाठी रितसर पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दिली आणि ती तक्रार घेऊन आयुक्ताच्याकडून जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडून ते प्रमाणपत्र घेतलं। खरं तर प्रमाणपत्र हे कंपल्सरी नाही आयुक्तांना दाखवण्याची, आयुक्तांना नोंदणी करताना देण्याची, पण हे आयुक्त मात्र पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखे वागतायत। या आयुक्त आहेत त्यांनी या प्रक्रियेमध्ये काल वकील सुद्धा उभे होते, हायकोर्टात सुद्धा रुलिंग दाखवलं त्यांनी। आणि तुम्हाला गट स्थापन करायसाठी कुणाचीही सल्ला घेण्याची गरज नाही, फक्त नोंदणी करण्याची आवश्यकता आहे। माणसं प्रत्यक्ष ते आहेत का नाही आणि प्रमाणपत्राची सुद्धा गरज नाही, कारण गॅजेट प्रसिद्ध झाल्यानंतर गॅजेटमध्ये असलेलं नाव आणि ID प्रूफ आणि प्रत्यक्ष व्यक्ती एवढंच तपासून इन कॅमेरा त्यांना नोंद करून घ्यायची आहे। पण आम्ही बघतो आहोत आयुक्ताला कुठला तरी दबाव आहे आणि आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट या आयुक्त रचत आहेत। कायदेशीर लढाई आम्ही लढूच, परंतु सत्ता प्राप्तीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर पूर्णतः दबाव टाकलेला आहे। ते म्हणाले की आम्ही रोज यांना फिरवू, आम्ही गट स्थापन होऊ देणार नाही। तिला कुठला अधिकार? अरे तुला जे बाई अधिकार दिला आहे आयुक्त मॅडम, तेवढाच अधिकार दिला आहे आलेल्या लोकांची नोंदणी करून घेणं। जर तुम्हाला नोंदणी करून मान्यता द्यायची नसेल तर रिटर्न मध्ये द्या की आम्ही हे करू शकत नाही किंवा ह्या त्रुट्या आहेत, ते पण द्यायला तयार नाही आणि नोंदणी करायला तयार नाही। अशा प्रकारची दुपट्टी भूमिका या विभागीय आयुक्तांनी आता घेतलेली आहे। मी आता त्यांना वेळ मागेल, मी त्यांच्याकडे जातोय 11 वाजता आणि त्यांना मी विचारणार आहे की तुम्ही मला रिटर्न मध्ये दिल्याशिवाय मी तिथून उठणार नाही। तुम्हाला नाकारायचा अधिकार असेल तर नाकारा, स्वीकारायचा अधिकार असेल स्वीकारा, परंतु ते रिटर्न मध्ये दिलं पाहिजे।
ते रिटर्नही देत नाहीत, ते गटस्थापनही करत नाहीत. तुम्हाला बाकीच्या कोर्टात जायसाठी मार्ग मोकळा होतो, पण ते सगळं हँगिंग ठेवलेलं आहे, लटकतं ठेवलेलं आहे. आणि पूर्णतः या मॅडम राजकीय दबावापोटी काम करतायत, हे आता लपून राहिलेलं नाही. या सगळ्यामध्ये गंमत अशी की प्रमाणपत्राचा कुठेही त्याचा एक निर्णय, हायकोर्टाचे निर्णय, सुप्रीम कोर्टाचे निर्णय काल वकिलांनी दाखवले. ते म्हणते की लॉ अँड ज्युडिशरीचे आम्ही मत घेऊ, त्यांच्याकडे पाठवू. काहीच गरज नाही आहे. यांना केवळ स्टॅच्युटरी अधिकार आहेत नोंदणी करून घेण्याचा. त्या पलीकडे आयुक्तांना कुठलाही अधिकार नाही. आणि नोंदणी करून ती यादी तिकडे चंद्रपूर महानगरपालिकाच्या आयुक्ताकडे पाठवायचं आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग करण्यासाठी. गटाची नोंदणी करायची आहे हा वेगळा विषय. गट नोंदणी करत असताना तुम्हाला मान्य करायचं आहे, नाही मान्य करायचं आहे, तुम्ही करू शकत नाही की करू शकता, हे रिटर्नमध्ये मी काल पण त्यांच्याशी फोनवर बोललो, पण तेही ते तयार नाहीत. म्हणजे आम्हाला कोर्टात जाण्यासाठी अडवण्याचं काम सुद्धा करतायत. आणि स्वतःही मॅडम, या आयुक्त मॅडम निर्णय घेत नाहीत. हे पूर्णतः कायद्याच्या विरुद्ध आहे. ते त्या पदाचा ते दुरुपयोग करत आहेत. आणि आवश्यकता पडली तर मला त्यांच्या कार्यालयापुढे आज उपोषण करावं लागलं तरी मी करेल. पण आज मात्र त्यांना निर्णय द्यावा लागेल, येस आर नो, हो किंवा नाही. पण असं जे फिरवणं सुरू आहे आणि असं कुठेही नाही, प्रोव्हिजन नाही, कायदा नाही, कानून नाही, कुठला नियम नाही, हे सर्व आम्ही त्यांना दाखवलं आहे.